देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला असभ्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध नोंदवत आंदोलन केले। भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत विरोधकांवर संताप व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी आरोप केला की विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करून असभ्य आणि दिशाभूल करणारा प्रचार केला। अशा कृतीमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि लोकांच्या भावना दुखावल्या जातात, असा त्यांचा दावा आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते। हातात फलक, बॅनर घेऊन त्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला। राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडो मारो अशा घोषणा देत विरोधकांविरोधात तीव्र भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली। भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पंतप्रधानांची प्रतिमा खराब करण्याचा डाव आखला जात असून अशा प्रकारच्या असभ्य प्रचारावर तातडीने कारवाई करावी। राष्ट्रनेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला। आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क होते। कार्यकर्त्यांनी समाजातील नैतिक मूल्ये जपण्याची गरज असल्याचे सांगून अशा दिशाभूल करणाऱ्या कृतींवर बंदी घालण्याची मागणी केली। अशा असभ्य प्रचाराला वाव दिला जाणार नाही। संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही कठोर निर्बंध लागू करावेत, अशी भाजपाची भूमिका आहे।